राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज कराडला भेट दिली। कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण प्रीतिसंगमावर त्यांनी सायंकाळी अचानक भेट दिली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड शहराध्यक्ष नंदकुमार बटाणे, नगरसेवक सौरभ पाटील यांच्यासह माई साळुंके यांची देखील उपस्थिती होती। आज दिवसभर कोल्हापूर दौरा उरकून सुप्रियाताई सुळे या मुंबईला जात असताना यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी त्यांनी अचानक भेट दिली। यावेळी कराड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की मी नेहमीच यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श मानत आली आहे आणि वर्षातून 3 वेळा मी कराडला नेहमीच भेट देत असते। अशी ही अचानक भेट म्हणजेच कराड डावलून जाणं शक्य नाही, म्हणून कराड येथे येऊन त्यांनी प्रीतिसंगमावर जाऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं। यानंतर त्यांनी वेणुताई चव्हाण स्मारकाला देखील भेट दिली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आपण ही दृश्य पाहत आहेत ती आहेत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळावरील। या समाधीस्थळावर सुप्रियाताई सुळे यांनी आज 6 वाजता येऊन भेट दिली आणि विशेष करून पवार कुटुंबीय आणि यशवंतराव चव्हाण यांचे असलेले स्नेह, असलेले गुरु शिष्याचं नातं आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानं सुरू असलेला राजकारण, समाजकारण यासाठी नेहमीच ते अग्रेसर असतात। हे दृश्य आहेत ही वेणुताई चव्हाण स्मारक समोरील। आत्ता काही वेळापूर्वीच सुप्रियाताई सुळे यांनी वेणुताई स्मारकाला भेट दिली आणि त्या मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत। यावेळी बोलताना नक्की सुप्रियाताई सुळे काय म्हणालेत हे आपण पाहूयात। तुम्ही प्रथम कराडला इथं भेट देण्याचं विशेष कारण? मी वर्षातून 3 वेळा या वास्तूवर येते आणि माझी रुटीन दौरा आहे माझा। दरवर्षी गेले 10 वर्ष 3 वेळा येते। प्रीतिसंगमाला विशेष कारण? मी दरवर्षी जाते, 3 वेळा येते। रेकॉर्ड चेक करा, माझा फेसबुकचा अकाउंट कळेल। दरवर्षी येते आणि 2-3 वेळा माझं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं काम आहे, काम करायला मी 3-4 वेळा करायला